हॅलो किड्स, कसे आहात? मॅथ्स आपण पुढचा चॅप्टर बघूया, लाईन्स अँड अँगल्स. याच्यात बेसिक जिओमेट्रिक कॉन्सेप्ट जे मागच्या वर्षी आपल्याला झालेले आहेत त्या एकदा रिव्ह्यू घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. सुरुवात करूया प्लेनपासून. ह्याच्या प्रत्येकाच्या इथं मी फिगर्स दिलेले आहेत. आता हे प्लेन म्हणजे काय? अ प्लेन इज अ सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन अ फ्लॅट सरफेस. म्हणजे काय? प्लेन म्हणजे काय? अ सेट ऑफ ऑल पॉईंट्स, जेवढे काही पॉईंट आहेत फ्लॅट सरफेसवरती त्याला सगळ्याला मिळून काय म्हटलं जातं? प्लेन. अ प्लेन एक्सटेंडेड इन ऑल डिरेक्शन. आणि हे प्लेन जे आहे ते चारही दिशांनी वाढू शकतं. पॉईंट. अ पॉईंट इज अ जिओमेट्रिकल एलिमेंट विच हॅज नो डायमेन्शन. इतर फिगर्सना काय असतात? डायमेन्शन असतात. पण हा पॉईंट म्हणजे काय आहे? त्याला कुठलाही डायमेन्शन नसतो. हा एक जिओमेट्रिकल एलिमेंट आहे. लाईन. अ लाईन इज अ स्ट्रेट फिगर विच डज नॉट हॅव ॲन एंड पॉईंट अँड एक्सटेंड इन्फिनाइटली इन अपोजिट डिरेक्शन. आता लाईन म्हणजे काय? हे एक अशी स्ट्रेट फिगर आहे ज्याला कुठलाही एंड पॉईंट नाही आणि अँड एक्सटेंडेड इन्फिनाइटली इन अपोजिट डिरेक्शन, आणि दोन अपोजिट डिरेक्शनमध्ये त्याची वाढ होते. लाईन सेगमेंट. अ पोर्शन ऑफ अ लाईन फॉर्म्ड विथ टू डेफिनेट पॉईंट्स. म्हणजे काय? हा असा पोर्शन दोन डेफिनेट पॉईंट्सच्या मधला असलेला त्याला काय म्हटलं जातं? लाईन सेगमेंट म्हटलं जातं. अ लाईन इज अ वन डायमेन्शनल फिगर अँड हॅज नो थिकनेस. ती काय आहे? वन डायमेन्शनल फिगर आहे आणि त्याला जाडी नसते. A ray is a straight line which starts from a fixed point and move in one direction. आता रे म्हणजे काय? अशी एक स्ट्रेट लाईन जी फिक्स पॉईंटपासून सुरुवात होते आणि एका दिशेने पुढे जाते. अँगल. An angle is formed by two rays. दोन रेजपासून बनवलेल्या फिगरला काय म्हटलं जातं? अँगल म्हटलं जातं. हॅव्हिंग अ कॉमन पॉईंट. आणि त्या दोन्ही रेचा एक कॉमन पॉईंट असतो आणि त्यातनं जी फिगर तयार होते त्याला अँगल म्हटलं जातं. परपेंडिक्युलर लाईन. टू लाईन्स ॲट राईट अँगल आर कॉल्ड परपेंडिक्युलर लाईन्स इंटरसेक्टिंग. ह्या दोन लाईन्स आहेत त्या इंटरसेक्ट होतात, पण त्या होताना कशा होतात? राईट अँगलमध्ये होतात. त्यांना काय म्हटलं जातं? परपेंडिक्युलर लाईन्स. पॅरलल लाईन्स. टू ऑर मोर लाईन्स दॅट डू नॉट इंटरसेक्ट आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. अशा दोन किंवा जास्त लाईन्स ज्या एकमेकांना कुठेही इंटरसेक्ट होत नाही. द साइन पॅरलल इज यूज टू शो पॅरलल लाईन्स. आता ही जी साईन दाखवली आहे, दोन उभ्या रेषा आहेत, त्या पॅरलल लाईन्सची साईन म्हणून वापरली जाते. इंटरसेक्टिंग लाईन्स. टू लाईन्स हॅव्हिंग एक्झॅक्टली वन कॉमन पॉईंट आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे काय आपण म्हणतो? एक कॉमन पॉईंट असतो तेव्हा ज्या पॉईंटला त्या दोन्हीही रेषा छेदल्या जातात एकमेकींना, त्यांना काय म्हणतात? इंटरसेक्टिंग लाईन्स. द कॉमन पॉईंट इज कॉल्ड इंटरसेक्शन. आणि तो कॉमन पॉईंट असतो त्याला काय म्हटलं जातं? इंटरसेक्शन. आता या अँगलचे काही टाईप आहेत. हे सगळं आपल्याला मागच्या वर्षी झालं आहे, पण हे थोडंसं रिव्हिजन करून आपण पुढे जाऊया. आता कुठले कुठले आहे? पहिलं बघूया राईट अँगल, ज्याची मेजरमेंट किती असते? एक्झॅक्टली 90 डिग्री. ॲक्यूट अँगल, ज्याची मेजर्स मोर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. आता ॲक्यूट अँगल कशाला म्हणायचं? तर जो 0 डिग्रीपेक्षा जास्त असतो आणि 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. ऑब्ट्यूज अँगल मेजर्स मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. जो 90 डिग्रीपेक्षा जास्त आणि 180 डिग्रीपेक्षा कमी असतो. स्ट्रेट अँगल मेजर्स एक्झॅक्टली 180. स्ट्रेट अँगल हा एक्झॅक्ट 180 डिग्री असतो. रिफ्लेक्स अँगल मेजर्स मोर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. जो 180 डिग्रीपेक्षा मोठा आणि 360 डिग्रीपेक्षा छोटा असतो. कम्प्लीट अँगल मेजर्स एक्झॅक्टली 360 डिग्रीज. म्हणजे जो एक्झॅक्टली 360 डिग्रीज असतो त्याला कम्प्लीट अँगल असं म्हणतात. झिरो अँगल मेजर एक्झॅक्टली 0 डिग्री. झिरो अँगलचं मेजरमेंट काय असते? एक्झॅक्ट 0 डिग्री.
छोटासा एक फरक आहे बघा इथं रिफ्लेक्स अँगल आणि ऑप्टिव्ज अँगलमधला. रिफ्लेक्स अँगलचा ॲरो बघितला तर तो अँगलच्या बाहेरून आहे आणि ऑप्टिव्ज अँगल तुम्ही बघितला तर तो काय आहे, अँगलच्या आतून आहे. आणि कंप्लीट अँगल इथं जो दाखवलेला आहे तो 0 पासून सुरुवात होतो आणि खाली राऊंड करून त्याचा ॲरो जेव्हा कंप्लीट परत 0च्या इथे येतो म्हणजे काय झाला तो एक्झॅक्टली 360 डिग्रीज. आता हे अँगल्सचे पेअर कुठले कुठले आहेत बघूया. त्याच्यात पहिलं आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल, नंतर आहे सप्लिमेंटरी अँगल, मग ॲडजसंट अँगल, मग लिनियर पेअर आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता याचे डिटेल्स बघूया. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. दोन अँगलची मिळून जी सम होते ती जेव्हा 90 डिग्री होते त्याला काय म्हणतात, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. ईच अँगल इज सेड टू बी द कॉम्प्लिमेंट ऑफ अदर. म्हणजे प्रत्येक कोणाला दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट आहे असं म्हणतात. दोन एक्झाम्पल इथं दाखवलेत मी. पहिल्या केसमध्ये काय आहे बघा, एक राईट अँगल आहे आणि तो डिव्हाइड झाला आहे आणि त्याच्यामध्ये एक अँगल आहे 60 डिग्री आणि दुसरा आहे 30 डिग्री. म्हणजे या दोन्हीची सम किती झाली, 90, म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. खालच्या केसमध्ये काय झालं, एक 30 डिग्रीचा आणि 60 डिग्रीचा, हे दोन्हीही वेगळे आहेत पण हे दोन्हीची सम काय होते, 90, म्हणून ह्या दोन्हींना सुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. आता सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स इज 180. म्हणजे जशी कॉम्प्लिमेंटरीची 90 आहे तशी सप्लिमेंटरीची सम किती आहे, 180. ईच अँगल इज सेड टू बी द सप्लिमेंट ऑफ अदर. म्हणजे ह्या सगळ्या कोणांना काय म्हणतात, तो दुसऱ्याचा सप्लिमेंट आहे असं म्हणतात. म्हणजे काय, आता या दोन फिगर दाखवल्यात बघा. वरच्या फिगरमध्ये काय आहे, एक 130 डिग्रीचा अँगल आहे आणि दुसरा 50 डिग्रीचा अँगल आहे. हे दोन्ही मिळून किती होत आहेत, 180. त्यामुळे ना सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतात. खालच्या अँगलमध्ये काय झालं, ॲडजसन्स अँगल आहे. म्हणजे काय, दोघांची एक आर्म आहे ही कॉमन आहे तरी सुद्धा दोन्हीची सम किती होतीये, 180 डिग्री, म्हणून याला सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. ॲडजसंट अँगल्स हॅव अ कॉमन वर्टेक्स अँड कॉमन आर्म बट नो कॉमन इंटेरियर पॉईंट्स. म्हणजे काय असतं, ॲडजसंट अँगलला कॉमन वर्टेक्स, एक पॉईंट त्यांचा कॉमन असतो, कॉमन आर्म असते, पण त्यांचा इंटेरियर पार्ट जो असतो तो मात्र कॉमन नसतो. पहिल्या आणि दुसरी फिगर, दोन फिगर इथं मी दाखवल्या. पहिल्या फिगरमध्ये बघा एक्स अँगल आणि वाय अँगल आहे पण त्या दोन्हीची आर्म किंवा वर्टेक्स हे अजिबात कॉमन नाही आहेत, त्यामुळे ते ॲडजसंट अँगल होऊ शकणार नाही. पण दुसऱ्या केसमध्ये काय आहे, सी आणि डी याच्यातली आर्म आहे ती कॉमन आहे आणि ग्रीन कलरचा जो वर्टेक्स आहे तो सुद्धा कॉमन आहे आणि इंटेरियर पार्ट दोन्हीचेही वेगळे आहेत, म्हणून त्यांना ॲडजसंट अँगल म्हणतात. द इंटेरियर ऑफ टू ॲडजसंट अँगल्स डू नॉट ओव्हरलॅप. ते एकमेकाला ओव्हरलॅप करत नाहीत. आता लिनियर पेअर. टू ॲडजसंट अँगल्स आर सेड टू फॉर्म अ लिनियर पेअर ऑफ देअर सम इज 180 डिग्री. म्हणजे दोन ॲडजसंट अँगल हे काय करतात, लिनियर पेअर फॉर्म करतात आणि म्हणजे काय, त्याची सम किती होते, 180 डिग्री. आता इथं जे तुम्हाला फिगर दाखवलेली आहे त्याच्यामध्ये बघा लेफ्ट साईडचा जो अँगल आहे तो 80 डिग्री आहे आणि राईट साईडचा आहे तो 100 डिग्री आहे. या दोन्हीची सम किती झाली, 180 डिग्री. द नॉन कॉमन आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट अँगल. आणि हे नॉन कॉमन आर्म्स आहेत ते काय करतात, स्ट्रेट अँगल फॉर्म करतात. व्हर्टिकली अपोजिट अँगल, ज्याला VOA असंही म्हणतात. When two angles intersect, the angles formed that have no common arm are called vertically opposite angles. इथे दाखवलेत बघा, PQ आणि RS ही लाईन आहे आणि ते तिथे एका पॉईंटला काय करतात, इंटरसेक्ट करतात आणि त्याच्यामुळं काय झाले, 4 अँगल्स तयार झाले. त्याच्यामध्ये B आणि A यांना अपोजिट अँगल्स म्हणतात, जे एकमेकाच्या अपोजिट असतात. आणि M आणि N हे पण काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हॅव इक्वल मेजर्स आणि त्यांचं वैशिष्ट्य काय असतं, दोन्हीची ही डिग्री काय असते, मेजरमेंट काय असतं, सेम असतं. आता ह्या केसमध्ये काय आहे, अँगल M इज इक्वल टू अँगल N. इथं काय आहे, अँगल M आणि N हे दोन्ही काय आहेत, 60 डिग्री आहेत
आणि अँगल बी आणि अँगल ए हे काय आहे 120 डिग्री आहे. आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? अ लाईन दॅट इंटरसेक्ट्स टू ऑर मोर लाईन्स इन अ गिवन प्लेन ॲट अ डिस्टिंक्ट पॉइंट इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल. दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईन्स एका प्लेनमध्ये असतील, त्यांना वेगवेगळ्या पॉइंटमध्ये छेदणारी जी रेषा असते तिला काय म्हटलं जातं? ट्रान्सव्हर्सल. इथं फिगर दाखवली बघा. दोन पॅरलल लाईन्स आहेत, पण तिरकी जी ट्रान्सव्हर्सल आहे ती दोन वेगळ्या पॉइंटमध्ये या दोन्ही लाईन्सना छेदते. अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल. आता इथून ह्या ट्रान्सव्हर्सलचे अँगल्स कुठले कुठले तयार होतात ते आपण बघूया. पहिलं आहे इंटेरियर अँगल, दुसरं आहे एक्सटेरियर अँगल, त्याच्यानंतर आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल, त्याच्यानंतर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स. आता हे जरा डिटेल्समध्ये बघूया. इंटेरियर अँगल्स. इंटेरियर म्हणजे काय? आतली बाजूचे. द अँगल्स हुज वन आर्म कंटेन वन पार्ट ऑफ द ट्रान्सव्हर्सल कट बाय द टू लाईन्स आर कॉल्ड इंटेरियर अँगल्स. आता ह्या केसमध्ये जर आपण विचार केला शेजारी दिलेल्या फिगरमधला, तर बघा दोन लाईन्स आहेत, तिरक्या अशा लाईन्स आहेत आणि जी ट्रान्सव्हर्सल जाती आहे त्या दोन लाईनच्या आत जे अँगल्स तयार होतात त्यांना म्हणतात इंटेरियर अँगल्स. अँगल 3, अँगल 4, अँगल 5 अँड अँगल 6 आर द इंटेरियर अँगल्स. काही आहेत ते ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला आहेत दोन आणि ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला एक दोन आहेत, म्हणून त्यांना काय म्हणतात? दोन लाईनच्या आतले, म्हणून त्यांना इंटेरियर अँगल म्हणतात. आता एक्सटेरियर अँगल्स. द अँगल्स whose arms does not contain the interior part of the transversal cut by the two lines are called exterior angles. म्हणजे दोन लाईन ज्या इथे आहेत आणि ते ट्रान्सफर आहेत त्याच्या काय इंटरनल पार्टमध्ये नाही तर एक्सटर्नल पार्टमध्ये आहेत. मग ते कुठले कुठले आहेत बघा इथं. अँगल 1, अँगल 2, अँगल 7 अँड अँगल 8 याला काय म्हटलं जातं? एक्सटेरियर. त्या दोन रेषेच्या बाहेरचे अँगल्स. आता इंटेरियर अल्टरनेट म्हणजे काय बघूया. द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स दॅट आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड लाईज इन अ सेपरेट लिनियर पेअर आर कॉल्ड इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. म्हणजे काय? इथं परत तीच फिगर मी पुन्हा पुन्हा घेतली आहे बघा. इंटेरियर अल्टरनेट म्हणजे काय? ते ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असतात आणि काय करतात? सेपरेट लिनियर पेअर फॉर्म करतात. आता इंटरनल अल्टरनेट अँगल्समध्ये कुठले येणार? अँगल 3, अँगल 6, अँगल 4 आणि अँगल 5. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स मग सारखंच एक्सटेरियर आणि शिवाय परत अल्टरनेट येणार. द पेअर ऑफ एक्सटेरियर अँगल दॅट आर ऑन द अपोजिट साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, जे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असतात आणि सेपरेट लिनियर पेअर फॉर्म करतात पण एक्सटेरियर असतात. असे कुठले कुठले इथं? अँगल 1, अँगल 8 आणि अँगल 2 आणि अँगल 7 हे काय झाले? एक्सटेरियर अल्टरनेट. मग असे काय बघितले ते? इंटेरियर अल्टरनेट, रेषेच्या आतले. एक्सटेरियर म्हणजे रेषेच्या बाहेरचे. कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय बघूया. द पेअर्स ऑफ अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला, वन ऑफ विच इज एक्सटेरियर अँड अदर इज इंटेरियर. एक त्याच्यातला काय असतो? बाहेर असतो आणि दुसरा काय असतो? आत असतो रेषेच्या. अँड लाईज इन अ सेपरेट लिनियर पेअर आर कॉल्ड कॉरेस्पॉन्डिंग अँगल. आणि एक स्वतःचं सेपरेट लिनियर पेअर ते तयार करते. आता एक एक्झाम्पल बघूया कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल 1 अँड अँगल 5 दिसले का? एक रेषेच्या वर आहे आणि हा दुसऱ्या रेषेच्या वरती आहे. नंतर आहे अँगल 3 आणि अँगल 7, तो काय आहे? रेषेच्या खाली आहे आणि दुसरा पण रेषेच्या खाली आहे. नंतर अँगल 2 आणि अँगल 6 हे पण सेम तसेच, आणि अँगल 4 आणि अँगल 8 याला काय म्हणतात? कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स. लाईन्सच्या काही प्रॉपर्टीज बघूया ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणाऱ्या. पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत हे पेअर्स आहेत हे काय असतात? इक्वल असतात. फॉर एक्झाम्पल इंटेरियर अल्टरनेट अँगल कुठले कुठले येणार या फिगरमध्ये? अँगल 3 आणि अँगल 6
आणि अँगल 4 आणि अँगल 5 हे काय असतात, सेम मेजरमेंटचे असतात. आता पुढे पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगलची जी जोडी असते ती सुद्धा काय असते, त्यांची मेजरमेंट सेम असते. म्हणजे इथं कुठले येणार, अँगल 1, अँगल 8 आणि अँगल 2 आणि अँगल 7 यांचं मेजरमेंट काय आहे, सेम आहे. आता पेअर ऑफ कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. म्हणजे कुठले कुठले, अँगल 1 आणि अँगल 5 हे सेम आहेत. अँगल 3 आणि अँगल 7 हे सेम आहेत. अँगल 2 आणि अँगल 6 हे सेम आहेत. आणि अँगल 4 आणि अँगल 8 यांची पण काय असते, मेजरमेंट सेम असते. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. परत अजून एक प्रॉपर्टी कुठली, द सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज 180 डिग्री. म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला आतमध्ये जे अँगल्स तयार होतात त्या दोन्हीची मिळून सम किती असते, 180 डिग्री. म्हणजे काय, इथं दिलेल्या फिगरमध्ये बघा, अँगल 3 आणि अँगल 5 हे काय आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत, पण ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला आहेत. ह्या दोन्हीची मिळून सम किती होणार, 180 डिग्री. आणि त्या केसमध्ये ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या साईडला म्हणजे अँगल 4 आणि अँगल 6 यांची सम किती होणार, दोन्हीची मिळून 180 डिग्री. आता सेम एक्सटेरियर अँगलच्या बाबतीत, द सम ऑफ द एक्सटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज 180 डिग्री. म्हणजे काय, अँगल 2 आणि अँगल 8 या दोन्हीची मिळून सम काय होणार, 180 डिग्री. आणि अँगल 1 आणि अँगल 7 या दोन्हीची सम मिळून काय होणार, 180 डिग्री. इफ द ट्रान्सव्हर्सल कट्स टू लाईन्स अँड इफ एनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. म्हणजे दोन लाईन्सना जेव्हा ट्रान्सव्हर्सल कट करते वेगळ्या वेगळ्या पॉईंटमध्ये, तेव्हा खालच्या स्टेटमेंट काय आहेत, ही ट्रू आहे. कुठली कुठली बघूया. द पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर इक्वल, ज्या आता आपण प्रॉपर्टीज बघितल्या त्याच. पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. पेअर्स ऑफ कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. त्याच्यानंतर द सम ऑफ द एक्सटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज 180 डिग्री अँड द सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज 180 डिग्री. हे तर आहेच, पण हे सगळं असताना एखाद्या 2 लाईन्स ह्या पॅरलल आहेत, हे कशावरनं ठरवलं जातं, तर आत्ताच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या ना, इंटेरियर अँगल्स इक्वल आहेत का बघायचे, एक्सटेरियर अँगल्स इक्वल आहेत का बघायचे, कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत का बघायचे, त्याच्यानंतर एक्सटेरियर अँगलची सम 180 डिग्री येते का, किंवा इंटरनल अँगल्सची सम ही 180 डिग्री येते का, याच्यावरनं पण आपल्याला ह्या 2 लाईन दिलेल्या लाईन्स आहेत ह्या पॅरलल आहेत हे प्रूव्ह करायसाठी ह्या प्रॉपर्टीजची मदत होते. आता ह्या केसमध्ये काय झालं, लाईन्स आणि अँगल्स हा चॅप्टर इथे संपला. काय काय बघितलं, बेसिक जिओमेट्रिक शेप्स जे आपले होते, ज्याच्यामध्ये काय काय आलं, पॉईंट आला, लाईन आली, लाईन सेगमेंट आली, त्याच्यानंतर प्लेन आला, अँगल्स आले. मग आपण काय काय बघितलं, अँगलचे परत प्रकार बघितले, राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑप्ट्यूज अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल, कम्प्लीट अँगल, झिरो अँगल. आणि या अँगल्सच्या पेअर्स पण बघितल्या, ज्याच्यामध्ये काय काय बघितलं, कॉम्प्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, ॲडजसंट अँगल म्हणजे काय, लिनियर पेअर म्हणजे काय, VOA म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय, आणि ह्या ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, आणि ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे त्याच्या पॅरलल लाईन्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यासुद्धा आपण इथे बघितल्या. हे सगळे डिटेल्स परत एकदा बघा, कारण बेसिक जिओमेट्रिक आयडियाज आहेत त्या मागच्या वर्षी झालेल्या होत्या, पण उरलेला जो भाग आहे हा आत्ता सगळा ॲड झालेला आहे. आणि ह्याच्यावरनंच तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायला येतात. म्हणजे काय, पॅरलल लाईन आहे हे प्रूव्ह करा, किंवा दिलेले मेजरमेंट्स आहेत ते इक्वल आहेत त्याचे मेजरमेंट्स काढणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं तुम्हाला करायला खूप सोप्या होऊन जातील. ह्याची PPT, वर्कशीट आणि क्विज हे आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. हे सगळं बघा. हा व्हिडिओ नाही कळला तर परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर अंडरस्टँड होईल. इथे आपला लाईन्स आणि अँगल्स चॅप्टर संपला. थँक्यू.